भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती यावेळीस पार पडणार आहे। याच पूर्वी आपण जर पाहिलं तर आज पूर्वसंध्येलाच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साह जो आहे तो भीमसैनिकांमध्ये सुरू झाला आहे। चैत्यभूमी जे आहे ते विद्युत रोषणाईने भरली आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर वर्ली ते वांद्रे याच सागरी सेतूवरती आपण आलो आहोत। याच सागरी सेतूवरती बाबासाहेब आंबेडकर यांचीच लेझर लाइटिंगद्वारे प्रतिकृती जी आहे ते उभारण्यात आली आहे। त्यासोबत बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत लिहिण्यात आलेलं संविधान असेल, त्यासोबत अशोक चक्र याचे सुद्धा याच विद्युत रोषणाईमध्ये समावेश असलेला पाहायला मिळत आहे। खरं तर याच संपूर्ण विद्युत रोषणाईने याच शिवाजी पार्क येथे येणाऱ्या अनुयायींचे असेल, भीमसैनिकांचे असेल लक्ष वेधून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात लोक इथे या सेल्फी पॉइंटवरती जमा होत आहेत। त्यासोबत याच आकर्षण विद्युत रोषणाईची फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहेत। त्यासोबत याच फोटोसोबत सेल्फी घेत आहेत। याच संपूर्ण विद्युत रोषणाईचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच सोबत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी असेल, याच चैत्यभूमीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई जी आहे ते करण्यात आली आहे। रंगबेरंगी अशी रोषणाई जी आहे ते याच ठिकाणी करण्यात आली आहे। त्यासोबत मोठ्या प्रमाणात भीमसैनिक असतील किंवा भीम अनुयायी याही सुद्धा आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येण्यास जे आहे ते सुरुवात झाली आहे। आता काहीच वेळात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ते सुरू होणार आहे। मोठ्या उत्साहात ही साजरी केली जाते। खरं तर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरा होते। मात्र याच पूर्वसंध्येला आपण जर पाहिलं तर दादरच्या शिवाजी पार्क असेल किंवा चैत्यभूमी येथे केलेल्या विद्युत रोषणाईने भीमसैनिक असतील किंवा येणाऱ्या अनुयायींचे लक्ष वेधून घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कंबलेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई।